बघा रोलिंग करत असताना अनिकेत भुईरेंना तुम्ही पाहताय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. प्रचंड मेहनत बघा. नाही, स्पर्धा यशस्वी होण्यामागे त्यांची खूप मोठी भूमिका आहे. सा रात्र. उद्या लवकर या अनिकेत जरा. तर पहिल्या षटक घेतात गोलंदाज हेमंत म्हात्रे. एका बाजूला सागाव, दुसऱ्या बाजूला कस्तुरी 11, जय हनुमान, गौरी शंकर, गौरी पाडा. टाइम सुद्धा आम्ही सेट करणार आहोत, लक्षात घ्या. मच्छिंद्र म्हात्रे या व्यासपीठावरती. गौरी पाड्याचे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मागच्या वर्षी ज्यावेळी आम्ही समालोचन केलं होतं गौरी पाड्याच्या स्पर्धेत, त्यांच्या माध्यमातून कूलर सुद्धा स्पॉन्सर त्यांनी केली होती मालिका विषयाने. याही वर्षी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं, मात्र ऑलरेडी वेळ नव्हता त्या तारखेला. सामन्याला होते सुरुवात. सूरज भोईर स्ट्राईक एंडला, 2 स्ट्राईक एंडला चिन्मयला तुम्ही पाहता आणि पहिलं षटक घेऊन आले ते गोलंदाज हेमंत म्हात्रे. 1:55 लक्षात घ्या. वाईडी स्ट्रॉंग आणलं बघा. आतापर्यंत गौरीपाडा संघाने गोलंदाजी फिल्डिंग जबरदस्त केली या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेत. 1:55 पहिला बॉल पडलाय. 2:15 पहिली इनिंग समाप्त होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. रवी भोईर गायब बऱ्याच वेळा होत आहेत. आमचे आयोजक मेहनत प्रचंड केली ना रवी भोईर यांनी, त्यामुळे आरामाची गरज आहे आता. हेमंत गोलंदाजी मार्कवर. चिन्मयसाठी हा चेंडू आपण पाहतोय व्ही शेप मध्ये खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने धावतात, बॉल नाही थांबणार. सीमा पार. चिन्मयच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. चिन्मयच्या बॅट बद्दल. चिन्मयने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती दातिवलीच्या विरुद्ध. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्याला मिळाला होता. पुढचा बॉल. हाही फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दोन धावा इथे मिळालेत. पहिल्या 3 बॉल मध्ये 7 धावा धाबल कधी लागल्या. सागाव संघ क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो इथून थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. पहिला संघ आणि सागाव 40+ संघ सुद्धा सेमीफायनल पर्यंत मजल त्यांनी मारली होती. बघा सागाव रेग्युलर संघ सेमीफायनल मध्ये मजल मारेल का. हाई चेंडू कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक वेगाने आले. सिंगल तिथे मिळाली. 8 धावा दापल करती. लागले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 1:55 पहिला बॉल पडलाय, लक्षात घ्या. 2:15 मॅच तुम्हाला समाप्त करायची पहिली इनिंग. त्यानंतर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. पॉवर प्लेचं षटक. आतापर्यंत हेमंतने या स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. हाई चेंडू बॅटच्या संपर्कात व्यवस्थित आला नाहीये. मिडॉनचं क्षेत्ररक्षक. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकच धाव. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग. धावसंख्या 9. पहिल्या 5 बॉल मध्ये 9 धावा. एकही विकेट हेमंतला मिळाली नाहीये. मात्र काय गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. कस्तुरी 11, जय हनुमान, गौरी शंकर, गौरी पाडा, कल्याण विभागातील एक दादा संघ. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी होती.
बॅकअप चांगलं आहे, 2 धावा इथे मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सागाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना बिनबाद 11. ए बाय तुझा नवरा हे म्हणणे बरोबर 2 वाजलेले आहेत रात्रीचे. आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज मयूर. मयूर मात्र आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 4 षटकांची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत. जो संघ जिंकेल तो थेट सेमी फायनल मध्ये कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळेल. इथे चेंडू हवेत आहे. रवीने कॉल दिलाय, माझा झेल आहे मी पकडणार. सूरज भोईरची खेळी इथे समाप्त झालेली आहे. 11 वरती पहिला धक्का सागावला. करणं, थोडीशी मजा घेणं आणि खास करून नाईट स्पर्धेमध्ये एक वेगळी मजा असते. रोहित भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. अकरा वरती पहिला धक्का लागलाय. मग अशा 28 धावांवरती रोखलं होतं जयन मनेजे टीमला. पुन्हा एकदा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इथेही बॅटची एज लागली होती, मात्र फाईन लेगला फिल्डिंग चांगली आहे. जयेश शेलके दिदेत आणि जयेशने चांगली फिल्डिंग केली. बारा धावा दापलकवती लागलेत. सागाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना सध्या आपण पाहिलं तर रात्रीचे 2 वाजले, त्यामुळे 40-45 टार्गेट चांगलं असू शकते या मॅच मध्ये. कारण की सागाव संघ आपण पाहिलं वेदांत गोलंदाज टीम कडे रोहित भोईर आहेत. पुरुषोत्तमने या स्पर्धेत हॅट्रिक सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे 40-45 चांगलं टार्गेट असू शकते या मॅच मध्ये. अवधूत मात्रेसारखा फिरकी गोलंदाज आहेत. हा चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. इथे रवीला बॉल मिळाला असतं कदाचित चित्र वेगळं असलं असतं. म्हणजे इतकं सोपं नाहीये डीप मधनं ॲक्युरेट फिकी येणं, बॉल कलेक्ट करणं, त्यानंतर एशियनवरती लावणं थोडासा वेळ जातो. चला थोडंसं फास्ट खेळा. चौदा धावा दापलकवती. उद्या 6 वाजता रिपोर्टिंग करायचे. जुनी डोंबिवली आणि वीर बजरंग शिरडून. 6:15 टॉस होईल, 6:30 मॅच सुरू होईल, लक्षात घ्या. आई चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. फिल्डर काय करतायत? एक एक जिथे धाव आहे तिथे 2 धावा तुम्ही खर्च करतायत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 16. सुभाषा आनंद पाटील सुद्धा बघा सामना पाहत आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत निजे गावचे. आई चेंडू कार्पेटच्या साइड घेत आहेत. फटका चांगला आहे. एकापेक्षा जास्त आता धाव मिळणार नाहीये. एकने धावसंख्या पुढे सरकली ती
17 मयूर म्हात्रेने सुद्धा आतापर्यंत या स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. ज्या चिन्मयने पहिल्या मॅच मध्ये धावा बनवल्या तर तो चिन्मय आता मात्र 14 नाबाद आहे. रोहितने एक चेंडूचा खेळ केला तो 1 नाबाद आहे आणि 40-45 तुम्हाला पाहिजे या मॅच मध्ये. बघा फिल्डिंग करणारी टीम बॅटिंग करणारी टीम दोन्ही टीमला सूचना असेल जास्त वेळ नका घेऊ प्रत्येक बॉल नंतर. इथे फटका चांगला आहे स्क्वेअर लेगला आणि फिल्डिंग सुद्धा तितकीच दर्जेदार आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. काय फिल्डिंग केली बघा आर्यन उर्फ नागेशने. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या 19. चला मॅच लगेच सुरू करा. 2 षटकांसाठी आपण पाहिलं तर 9 मिनिटांचा वेळ गेलेला आहे पहिल्या 2 ओव्हरसाठी. बारा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून 3ऱ्या ओव्हरमध्ये रवी म्हात्रे आलेत. दव फॅक्टर आपल्याला भरपूर पाहायला मिळते. या दव फॅक्टर मध्ये 40-45 धावा चांगल्या असू शकतात. मात्र मागच्या मॅच मध्ये 29 धावा कस्तुरी 11 जय हनुमान गौरीशंकर गौरीपाडाने सहज चेस केलेत. हेमंत म्हात्रे लय मध्ये दिसतात या स्पर्धेमध्ये. चला फिल्डरने लक्ष द्या जरा. धावसंख्या 19. बॅटची एज लागली आणि फलंदाज चिन्मयची खेळी इथे समाप्त झाली. रवीच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट. एकोणीस वरती दुसरा धक्का लागलाय. सागाव टीमला जबरदस्त कामगिरी करत असताना या मॅच मध्ये गौरीपाडा संघ आपण पाहतोय. या सीझन मध्ये फारशा स्पर्धा गौरीपाडा संघ खेळला नाही. मात्र ज्या स्पर्धा ते खेळलेत त्या स्पर्धेत ते चर्चेत राहिलेले आहेत. खरे तिसाई चषक ही स्पर्धा तुम्ही पाहिली तिथे वाकलन संघाला त्यांनी पहिल्याच मॅच मध्ये पराभूत केलं. त्यानंतर दुसरी स्पर्धा केसरच्या मैदानात खेळ तिथेही हेडुटणे संघाला त्यांनी पराभूत केलं आणि इथे जबरदस्त खेळ केलाय. म्हणजे कमी स्पर्धांमध्ये जास्त चर्चेत आहे गौरीपाडा संघ. सिंगल इथे मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. 20 धावा धापलकती लागल्या. 3रं षटक प्रगतीपथावर असताना 4 ओव्हरची मॅच. मागच्या वर्षी सुद्धा सतीशदादा पाटील स्मृती चषक नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा गौरीपाडा संघाचा जबरदस्त खेळ तिथे उलटफेर त्यांनी बरेचसे केले होते त्या स्पर्धेमध्ये सुद्धा. रवी राईट मोर द विकेट. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव निर्माण करेल सागाव टीम वरती. पुढचा बॉल इथे मात्र फटका चांगला मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. एकच धाव मिळाले. रवी मात्र जबरदस्त गोलंदाजी करतात. 21 वरती 2. 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावा दिल्या आहेत. 1 विकेट चिन्मयची घेतली. हा शॉर्ट अप लेनचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. हा ऍक्शन रिप्ले.
चेक केलं जाते गोलंदाज आपण पाहतोय राईट ओव्हर द विकेट फेअर डिलिव्हरी त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने योग्य बॉल आहे बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती राईट ओव्हर द विकेट पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघाला आणि कटरचा वापर करतात रवी इथे फटका चांगला आहे डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे हेमंतकडे संधी आहे रनआउटची आणि फलंदाज रनआउट रितेशची खेळी समाप्त 3 षटकांचा खेळ समाप्त 22 वरती 3 सागाव संघ अनिकेतने जबरदस्त फिल्डिंग केली रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे यांनी पुरस्कृत केल्या संघ तुम्ही पाहतायत कस्तुरी 11 जय हनुमान गौरीशंकर गौरीपाडा आणि सातत्याने गौरीपाडा संघावरती भरोसा दाखवत असत रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे जेव्हा जेव्हा गौरीपाड्याची स्पर्धा होते नक्कीच त्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं 22 धावा झाल्यात मिथून मात्रे आले शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त बाहेर ऑफस्टमच्या पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय मिथुनचा पहिलाच बॉल रमाकांत पवार सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय धावसंख्या 23 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इथून बघायचे काय टार्गेट सेट करेल सागाव संघ हा चेंडू उंच गेलाय टायमिंग झालं नाहीये मयूर वेगाने आले होते झेल कठीण होता मात्र प्रयत्न चांगले होते अवघड झेल होता धावसंख्या 25 गणेश पांडे यांच्याकडे एक पारितोषिक आहे विकेट हायटिंग साठी आणि सलग 3 षटकारांसाठी सुद्धा पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे आणि पहिला आलाय रोहित भोईरच्या बॅट मधून सिक्सर षटकार आलाय सलग 3 षटकार आले तर गणेश भांडे यांच्याकडे 2000 रुपये विकेट हायटिंग तर 2000 पडद्यावरती कोणी जोर देऊ नका कॉमेंट्रीसाठी सचिन काळे यांच्याकडनं 500 रुपये 31 धावा झालेल्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे गोलंदाज आपण पाहतोय मिथून वरती आता हल्ला चढवला जातोय इथे मात्र फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवायचा प्रयत्न होता एक धाव वेगाने पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे 2 धावा इथे पूर्ण झाल्यात वेगाने 31 मध्ये 2 धावा ऍड करूया डबल 3 33 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे राहुल जाधव 9 सेकंडला आहेत रोहित भोईर स्ट्राईक एंडला आहेत 7 बॉल मध्ये 14 वरती तो नाबाद आहे 3 धावा जरी धावून घेतल्या तरी गणेश भांडे यांच्याकडनं 300 रुपये त्यांनी बघितलं ना इंटरनॅशनल क्रिस गेलने कधी 3 धावा धावून घेतल्या नाही तर हे पारितोषिक त्यांनी लावलंय ऑन साइडला खेळायचं होतं ऑफ स्टंपच्या बाहेर होता पंच वाईट चिकून करतायत धावसंख्या 34 गोलंदाजाने नो बॉल टाकला तरी 200 रुपये हे कुठलं बक्षीस आहे
हाय चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. रोहित भोईरच्या बॅट मधून आलाय उपयुक्त सिक्सर. लागलेले आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. उपयुक्त धावा 40-45 चा मी उल्लेख करत होतो. 40 झालेले आहेत आता. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मॅच बॉल आहे. मॅच बॉल आहे. अरे आर्यनला विचारा. ओके चला. 40 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद सागाव. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 to go. धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आठ बॉल मध्ये 20 वरती नाबाद आहे रोहित. 40 धावा झालेत. 2 बॉल बाकी आहेत. धावा झालेले आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. रोहितच्या बॅट मधून अजून एक चांगला फटका आलाय. राहुल जाधव बघा किती वेगाने धावतायत आणि रोहितलाही धावत आहेत. 42 धावा नव्हत्या मात्र धावा 20 आल्यात या ओव्हर मध्ये. 5 बॉल मध्ये 20 आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 42 वरती 3. चला फिल्डिंग लवकर सेट करा प्लीज. चला बॅट्समन या 9 सेकंडला. थोडीशी थकान महसूस जरूर करतायत. 22 धावा या मॅच मध्ये रोहितने बनवल्या आहेत. उपयुक्त. या बॉलवरती षटकार मारला तर सोमनाथ भुईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र बॉल थोडासा डायव्हर्ट झालाय. 43 आणि आता 11च्या सरासरीने 44 धावा कराव्या लागतील. 3 गडी बाद 43 धावा या मॅच मध्ये बनवल्या सागाव टीमने आणि आता 44 धावांचा पाठलाग करायचंय. कस्तुरी 11 जयनमन गौरी शंकर गौरीपाडा या टीमला 11.00च्या सरासरीने 44 धावा चेस करायच्या आहेत. 21 धावा या ओव्हर मध्ये आल्या. चला फिल्डिंग लगेच सेट करूया आपण. बरोबर 20 मिनिटात 4 षटकं फेकलेली आहेत. सचिन काळे यांच्या समालोचनासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस. चला फिल्डिंग लावायची. नाही चालले. सागाव संघाकडे आता 44 धावा आहेत. 43 त्यांनी बनवले. 44 संरक्षण करायचे. चला गौरीपाडा आपली सलामी जोडी लगेच मैदान दाखल करायची.
बघायचे पहिला सेमीफायनल मध्ये संघ कोणता पोहोचेल. उद्या जुनी डोंबिवली विरुद्ध वीर बजरंग शिडून पहिली स्मॅश तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर 6 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे, लक्षात घ्या. सव्वा साला टॉस होईल, 6:30 पहिला बॉल पडेल उद्या, लक्षात घ्या. प्रेम बघा, चॉकलेट हवाय, नाही आता शाहू पाटीलला फोन करावा लागेल. नाही शाहू पाटील सलामी जोडी आपण पाहतोय. हेमंत आणि मयूर, दोन म्हात्रे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज वेदांत संदीप पाटील, गोलंदाजी मार्कवर. सतनी लेदर बॉल क्रिकेट, त्यानंतर आपण पाहतोय टेनिस. चला चला मॅच सुरू करा प्लीज. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1000, सलग 3 षटकांसाठी 1000 गणेश भांडे यांच्याकडनं. टाइम लावतोय नक्कीच. 2:21 झालेत. शेवटच्या डावाला सुरुवात होते. पहिलाच बॉल आपला फेवरेट फटका खेळत असताना हेमंत म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार. पिक्चर अभी बाकी है. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. प्रतीक तिथे चांगले फिल्डर आहेत. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 5 वरती पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर संयम दाखवला. आता मात्र मयूर सेकंडला येत आहेत. मागच्या मॅच मध्ये हेमंतने जबरदस्त सुरुवात केली. आज संपूर्ण स्पर्धेत दोन्ही टीमचा चांगला खेळ झालेला आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक होते राहुल जाधव. चेंडूची गती थोडीशी कमी झाली आहे. 3 धावा इथे मिळतील, मात्र सूरजचं कौतुक करेल. 1 धाव त्याने आपल्या संघासाठी अडवली. झेल थोडासा कठीण होता, मात्र कठीण झेल तुम्हाला पकडावे लागतात. 3 ने खातं उघडलंय ते मयूरचं. संघाची धावसंख्या ती 8. प्रति षटकामागे 11.00च्या सरासरीने धावा करायचे आहेत. आणि आमचे लाडके प्रेक्षक बघा, लाल जॅकेट मध्ये. गौरीपाड्याचे प्रेक्षक थोडासा डान्स करत असताना 8 धावा दाबल कवती लागलेत. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरेजला बीट करून सीमारेषेच्या बाहेर जाईल. हेमंतच्या बॅट मधून आलाय दुसरा चौकार. ऍक्शन रिप्ले बघा. मच्छिंद्र म्हात्रे जो डान्स करत होते
तो ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहे. क्या बात आहे. मच्छिंद्र मात्रे मला वाटतं चांगले डान्सर आहेत. नो बॉल, ओव्हर स्टेपिंग. आणि मागच्या मॅच मध्ये घडलं होतं वडोलीच्या विरुद्ध. धावसंख्या 13. आता येणारा चेंडू फ्रीट असेल हेमंतसाठी. नो बॉल, बीमर. फ्रीट कंटिन्यू असेल. तीन धावा धावून घेतल्यात आणि एक नो बॉल. 4 मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट. नो बॉल आहे. एकूण 4 धावा मिळालेत. धावा झाल्या 17. हेमंतच्या खात्यामध्ये 3 धावा ऍड झाल्यात. फ्रीट कंटिन्यू असेल. वेदांत. नाही, प्रोफेशनल अंपायर आहेत ना, त्यामुळे अनाउन्समेंट केली नाही गणेश मांडे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत मात्र फ्रीट आहे. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला की हा बॉल फ्रीट होता. एक धाव मिळाली. धावसंख्या 18. काय सुरुवात केली आहे कस्तुरी 11. जर्मन गौरीशंकर गौरी पडाणे 47 चेस करत असताना ऑलरेडी 18 झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली. आता राम मात्रे वेगाने धावतायत. 3 धावा आल्यात आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात 21. पहिल्याच ओव्हर मध्ये 21 धावा आल्यात. त्यामुळे 18 बॉल मध्ये आता 23 करायचे आहेत. त्या पहिल्याच ओव्हर मध्ये आल्या. म्हणजेच काय 18 बॉल मध्ये 23 आता या मॅच मध्ये करायचे आहेत. कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा टीमला सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 18 बॉल 23 ची गरज. अठरा चेंडू 23 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. 3 बॉल 3 षटकार मारले तर गणेश भांडे यांच्याकडे 2000 रुपये आणि 3 बॉल 3 विकेट घेतले तरी 2000. पहिलाच बॉल आपण पाहतोय रोहितचा गॅप मध्ये खेळत आहे. क्षेत्रशेठ डीप मध्ये एकच धाव इथे मिळाली. धावसंख्या 22. 17 चेंडू 22 धावा त्या मॅच मध्ये करायचे आहेत. कोणत्याही गोलंदाजाने जर नो बॉल टाकला तर समोरच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. हे कुठलं काय कॅश प्राइज आहे. बॉलर का टाकेल मनोज सर. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. लेग बाईसचा इशारा येतोय पंचांचा. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या आपण पाहिली तर 23-21 धावा अजूनही या मॅच मध्ये करायचे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सलामी जोडी मयूर आणि आपण पाहतोय
हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 16 वरती नाबाद आहे. हेमंत हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षण डीप मध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डिंग चांगली आहे. दोन धावा इथे मिळालेत. 25 धावांची भागीदारी आपल्या पाहायला मिळते. 44 धावांचा पाठलाग करत असताना गौरीपाडा संघ. पंधरा बॉल मध्ये 19 आता या मॅच मध्ये करायचे आहेत. चला 2:30 वाजलेले आहेत. 15 बॉल 19 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. पुरुषोत्तम तिथे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. 14 चेंडू 19. इथे डबल माइंडेड राहिले. अजून एक डॉट. 2 चेंडू डॉट आले. 13 बॉल 19 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. 2 बॉलने दबाव थोडासा वाढलाय तो गौरीवाडा टीम वरती. ज्या हेमंतने धावा बनवल्या होत्या त्याच हेमंतकडे 2 बॉल डॉट आलेत. 13 बॉल 19. रोहितच्या या ओव्हर मधला शेवटचा बॉल. तर पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्या होत्या. या ओव्हर मध्ये 4 आलेत. हेमंत दूरवर होते. रनआउटची संधी होती. आता अवघ्या 5 धावांचं षटक इथे रोहितने फेकलेलं आहे. त्यामुळे मॅच संपली नाहीये. 12 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडू 18. 2 षटका 26 आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्या होत्या वेदांच्या. त्यानंतर रोहितचा पलटवार पाहायला मिळालाय. इथून अवधूतने कमबॅक केला तर कमबॅक होऊ शकतो या मॅच मध्ये. सागाव टीमचा 6-7 धावा आल्या तर पलटवार होऊ शकतो. विकेट आले तर कमबॅक होऊ शकतो. मध्ये इथून जर 10-12 धावा आल्या तर मॅच सोपी होईल गौरीपाडा टीम साठी. 12 बॉल 18. अवधूत आले गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडू 18. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 27. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. अवधूत गोलंदाजी मार्कवर. हा डॉट बॉल आहे. 11 चेंडू 17 धावा या मॅच मध्ये करायचे. फिरकी गोलंदाज आहेत अवधूत. सुभाष म्हात्रे लेजंड क्रिकेटर सुभाष म्हात्रे यांची सुपुत्र आपण पाहतोय. शिष्य सुभाष म्हात्रे यांनी सुद्धा अनेक फलंदाजांना आपल्या फिरकीवरती नाचवलं आणि तेच आता त्यांची सुपुत्र करत असताना अवधूत तुम्ही पाहतायत. पहिला बॉल वाईड होता. त्यानंतर डॉट आलाय. 11 बॉल 17. राईट अराउंड द विकेट. बॅटची एज लागली आणि फलंदाज हेमंत म्हात्रेची खेळी समाप्त. चेंडू शिल्लक आहे 10. धावा करायच्या 17.
रोहितने एक जबरदस्त झेल टिपला एस्टनच्या मागे आणि रवी मात्रे आलेत मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 17ची गरज आहे. दहा चेंडू 17 धावा या मॅच मध्ये करायचे. मी मगाशी उल्लेख केला मॅच संपली नाहीये. सागाव संघ कधी पलटवार करेल या मॅच मध्ये. 21 रन्स पहिल्या ओव्हर मध्ये आले होते. 18 मध्ये 23 हव्या होत्या. आता 10 मध्ये 17 हव्यात. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी पलटवार होतो. डॉट बॉल पुरुषोत्तम दिदेत. डॉट बॉल आलाय. 9 चेंडू 17. प्रत्येक डॉट बॉल दबाव निर्माण करेल आता गौरीपाडा टीम वरती. 9 चेंडू 17 धावांची गरज आहे. काल 40+ शेवटच्या मॅच मध्ये 30 धावांचं संरक्षण केलं होतं मोठा गाव संघाने. त्यामुळे 18 बॉल 23 चं संरक्षण करायचं होतं. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. रवी मात्रे तिथे बीट झालेत आणि रवीने आता पंचांना चॅलेंज केलाय. त्यांनी वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. संध्याकाळ शेवटच्या 17 धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. काल श्याम भोईर 9 सेकंडला राहिले शेवटपर्यंत. 5 बॉल 5 ची मॅच. फेर डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या टीम कडे एक रिव्ह्यू होता तो गमावलाय. आता 8 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. रवी रिव्हर्स खेळले होते आणि हेच पंचाने पाहिलं. आठ बॉल 17. इथे मात्र फक्त दिशा दिलीये. कव्हरच्या दिशेने बॉल जाईल सीमा पार. चौकार. जास्त टीम मीटिंग नकोय. कव्हरच्या दिशेने चौकार आला. रवीने कोणत्याही प्रकारची ताकदीचा वापर इथे केला नाही. फक्त दिशा दिली बॉलला आणि या चौकाराची नितांत गरज होती गौरीपाडा टीमला. रवीला माहिती आहे आता मला शेवटपर्यंत थांबावं लागेल या मॅच मध्ये. जर सेमी फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल गौरीपाडा टीमला. हलक्या हाताने खेळत आहे. सॉफ्ट हँडचा वापर केलाय. मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये घेऊन गेलेले आहेत. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सहा चेंडू 12 धावांची गरज आहे. 11ही चालतायत विकेटच्या आधारावरती. येणारे 6 चेंडू 12 धावा. पुरुषोत्तम मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी शेवटच्या ओव्हर मध्ये. सहा चेंडू आणि 12ची गरज आहे. पहिल्या डावात आपण पाहिलं तर 3 विकेट गेले होते. इथे एकच विकेट गेलेली आहे. त्यामुळे 6 बॉल मध्ये 11ही चालतील. मात्र लिगली 12 धावांची गरज आहे. रवी मात्रे स्ट्राईक एंडला आहेत. त्यांच्या शैलीत जर खेळायचं असेल तर 2 षटकार किंवा 3 चौकार.
आणि तो प्रयत्न ते जरूर करतील या शेवटच्या ओव्हरमध्ये. मात्र दुसऱ्या बाजूला पुरुषोत्तम ज्याने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक रेग्युलरची पूर्ण केली आहे. पुरुषोत्तम मात्रे गोलंदाजी मार्कवर. चला जास्त वेळ नका घेऊ, जरी शेवटची मॅच असेल मात्र काही करायची. शेवटच्या ओव्हरमध्ये पुरुषोत्तम आलेले आहेत. रवी मात्रे स्ट्राईक एंडला आहेत. अशा मॅचेस त्यांनी भरपूर फिनिश केले. 6 बॉल 12 सध्या हवे आहेत. 6 बॉल 24 ची मॅच त्यांनी जिंकलेली आहे. 6 बॉल 20 बनवलेले आहेत. मात्र पुरुषोत्तम एक चांगला गोलंदाज आहे बघायचे. पहिलाच बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले होते, मात्र त्यांना बीट करून बॉल जाईल सीमा पार. पहिल्याच बॉलवरती रवी मात्रेच्या बॅटमधून आलाय चौकार. बॉल मिळालाय का? अडकलाय का? कुणाल तोडकर यांच्याकडनं जर मॅच जिंकून दिली पुरुषोत्तमने तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज जीपे केलं जाईल. चला दुसरा बॉल घ्या. मिला भेटला तर तुम्हाला बॉल दिला जाईल. 5 बॉलमध्ये 8 करायचे. 7 जरी केल्या तरी गौरीपाडा संघ हा सामना जिंकेल विकेटच्या आधारावरती. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धेत मॅच टाय झाली. सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. 5-8 पहिल्याच बॉलवरती चौकार आला रवीच्या बॅटमधनं आणि याच फटक्यांसाठी रवी ओळखले जातात. 9 वरती नाबाद आहेत. पुरुषोत्तमचा पुढचा बॉल. इथे विकेट मिळेल का? आणि विकेट मिळाली रवीची. कमबॅक होईल का या मॅच मध्ये? चेंडू शिल्लक आहे. 4 धावा करायचे आहेत. 8 4 चेंडू आणि आता 8 धावा करायचे आहेत. विकेट 2 गेलेत. पहिल्या डावात 3 विकेट गेल्या होत्या आणि टॉस सुद्धा गौरीपाड्याच्या बाजूने. त्यामुळे 7 अजूनही चालतील 4 बॉलमध्ये. मात्र 8 धावांची गरज आहे. मोक्याच्या शनी पुरुषोत्तमने कमबॅक केले. रवीची विकेट त्यांनी घेतली. अनिकेत आलेत बॅटिंग करण्यासाठी. पुरुषोत्तमने जबरदस्त कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर विकेट. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. मात्र त्यानंतर सागाव संघाने मॅच सोडली नाहीये. पलटवार केलेला आहे. कमबॅक केलेला आहे. क्लीन बोल्ड. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. पुरुषोत्तमने मॅच जिंकून दिली तर नीरज यांच्याकडे 500 रुपये. मात्र आता दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 3-3. त्यामुळे 3 बॉलमध्ये 8 करायचे आहेत. 7 जरी केल्या तर टॉसच्या आधारावरती मॅच जिंकू शकतो. जर विकेट गेली तर धावा कंपल्सरी करावे लागतील. चला फिल्डिंग लावा प्लीज. बॅट्समन लवकर या. जरी शेवटची मॅच असेल मात्र आयोजक सूचना करतायत. पावणे 3 वाजलेले आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा सूचना करतोय दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 3-3. टॉस का बॉस.
गौरीपाड आहे त्यामुळे 7 चालू शकतात. मात्र पुरुषोत्तम बघा पुन्हा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. रवीची विकेट आली, त्यानंतर अनिकेतची विकेट आली आणि आता बंटी शेलके आलेत. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. पलटवार केलाय मयूर मात्रे, नोर स्ट्राईक एंडला आहेत. त्यांना स्ट्राईक मिळेल का या मॅच मध्ये? हॅट्रिक बॉल पुरुषोत्तम, एक हॅट्रिक त्यांनी या स्पर्धेत पूर्ण केलेली आहे. आणि बंटीने वाजवले घंटी सागाव टीमची. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. असा षटकार या अगोदर सुद्धा एक वेळा बंटीने मारला होता आणि त्यावेळी गौरीपाडाने ती मॅच जिंकली होती. आता 2 बॉल मध्ये 1-2 करायचे आहेत. विकेट न गमावता 1 चालेल. मात्र जर या बॉलवर विकेट आली तर धावा 2 कंपल्सरी करावे लागतील, लक्षात घ्या. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, 3-3. टॉस गौरीवाड्याच्या बाजूने. हा ऍक्शन रिप्ले बघा, हॅट्रिक बॉल होता आणि बंटीने बघा ना बॅटचा फ्लो बघा आणि कॅमेरा वर्क बघा ओम साई MTC लाईव्हचा. जबरदस्त फटका. चला मॅच सुरू करायची आहे. मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. 2 चेंडू 2 धावा, विकेट न गमावता टॉसच्या आधारावरती 1 धाव चालेल. काल असं असतं तर बरं झालं असतं ना, टॉस मग उंबारली फोडली प्लस जिंकली असती. पण चेसिंग कंपल्सरी होतं त्यामुळे 1 धावेने ती मॅच गमावी लागली. इथे 1 चालते टॉसच्या आधारावरती. आता जर विकेट आली तर काय धाव कंपल्सरी येऊ शकते ते माहिती आहे बंटीला. त्यामुळे टॉस आपल्या बाजूने, त्याला माहिती आहे विकेट न गमावता 1 जरी आली तरी आपण सेमीफायनल मध्ये दाखल होऊ शकतो. 2 बॉल मध्ये 2 करायचे आहेत. बंटीने मोक्याच्या क्षणी षटकार मारलाय. चला फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस तुम्हाला आता पाहायला मिळतात. या षटकाराने पूर्णपणे मॅचचं समीकरण बदललेलं आहे. या बॉलवरती जर सिंगल आली, शेवटच्या बॉलवरती विकेट आली तर सागाव संघ जिंकू शकतो. मात्र बघायचं या बॉलवरती काय घडेल. 2 बॉल 2 ची गरज. क्या बात आहे. पंच सांगतील काय ते. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. मयूरने थोडीशी हुलकावणी दिली. स्ट्राईक एंडला बंटी. डायरेक्ट हिट. मयूरला असं वाटतंय की ते सुरक्षित क्रीज मध्ये आहेत. मात्र जर विकेट आली तर 2 धावा कंपल्सरी येतील. त्यामुळे क्लोज डिसिजन आहे. आता बघूया मयूर सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही हे चेक केलं जाईल. याचं उत्तर देतील टीव्ही अंपायर. कदाचित सूरजने बॉलच सेंडला फेकला असता तरी विकेट मिळाली असती. बाराव्या खेळाडूने बसून घ्या अन्यथा पेनल्टी लागेल. नाही टीव्ही अंपायर आहेत ना, ते सांगतील ना आम्हाला आणि तो डिसिजन आम्ही पोचू. चेक केलं जाईल. साइड अँगलच्या कॅमेऱ्याने सुद्धा चेक केलं जाईल. क्लोज डिसिजन आहे त्यामुळे चेक केलं जाते. तर फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये, नॉट आउट. आता एका चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. इथे विकेट आली तरच सागाव संघ आता मॅच जिंकू शकतो.
डॉट बॉल आला तर गौरीपाडा संघ मॅच जिंकेल. विकेट हाच पर्याय आता उरलाय सागावकडे. डॉट बॉल आला तरी टॉसच्या आधारावरती हा सामना जिंकेल. बघा विकेट टॉसला किती महत्व आहे आणि हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. बॅट ग्राउंडिंग केली मयूरने आणि त्याच वेळी ते बचावलेत. दोन्ही संघाचे विकेट 3-3 आहेत. टॉस गौरीपाडाने जिंकलाय त्यामुळे 1 बॉल 1 ची गरज आहे. डॉट बॉल आला तर गौरीपाडा संघ मॅच जिंकेल. विकेट आली तर सागाव मॅच जिंकेल हे लक्षात घ्या. शेवटचा बॉल. मॅच टाय होईल. विकेट येईल काय घडेल बघूया. विकेट आली तर मॅच जिंकेल सागाव संघ. आता मयूर मात्रे स्वतः कॅप्टन स्ट्राईक एंडला आहेत. त्यांना माहिती आहे फक्त बॉल खेळून काढायचा आहे. डॉट आला तरी संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल गौरीपाडा संघ. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. मॅच झाली टाय. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत 3-3 आणि टॉसच्या आधारावरती हा सामना जिंकलाय आणि कस्तुरी 11 गौरीपाडा संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. अभिनंदन. खेळपट्टीवर कोणी जाऊ नका. मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करतोय. खेळपट्टीवर कोणी जाऊ नका. खेळपट्टीवर प्लीज अन्यथा पेनल्टी लागेल पुढच्या मॅचला. ज्याने गोल्डन षटकार मारला तो बंटी शेळके ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला बंटी जरा लवकर या. बंटी बंटी लवकर या. आणि सचिन भोईर यांच्याकडनं सुद्धा गौरीपाडा टीमसाठी या 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला बंटी या लवकर. मॅन ऑफ द मॅच. टावर्स बंद करायचे आम्हाला लवकर.